परभणीमधून इथं बंद पाळण्यात आला होता, मात्र या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। संतप्त युवकांनी चालत्या कारवर दगडफेक केल्याची माहिती आहे। आंदोलकांकडून रस्त्यावर जाळपोळ सुद्धा केली जाते। तर परभणीमध्ये एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीचा अवमान केला होता आणि त्याच्या निषेधार्थ आज आंबेडकरी अनुयायांनी जिल्हा बंदची हाक दिलेली होती। पण याच वेळेला मोर्चा दरम्यान काही संतप्त युवकांनी चालत्या कारवर दगडफेक केली आहे, तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। त्यामुळे आता या ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं दिसतंय। त्याचबरोबर जाळपोळ झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। परभणीमधली ही दृश्य तर परभणीमध्ये आज बंदची हाक देण्यात आली होती, जिल्हा बंदची हाक दिलेली होती, मात्र त्याच वेळेला रस्त्यावर जाळपोळ करण्यात आली आहे। कचरा जाळताना हे सर्वजण आपल्याला दिसून येत आहेत। तर दुसरीकडे एका चालत्या कारवर दगडफेक सुद्धा झालेली आहे। त्यामुळे या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने हे अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत, घोषणाबाजी करताना दिसत आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी खालिद नाज हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। खालिद, काय सांगाल? सकाळपासून या ठिकाणी बंद पाळला जात होता, मात्र आता अचानक असं काय झालं की या बंदला हिंसक वळण लागलंय? परा मॅडम, काल एका मातेपुरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ ठेवलेली संविधान पुस्तकाचा अवमान केल्याप्रकरणी आज आंबेडकरी प्रेमींकडून परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली होती। परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ या शहरासह अन्य ठिकाणी शांततेत बंद पाळला जात होता, परंतु आता या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींकडून चालत्या कारवर, जे की परभणी जिंतूर रोडवर जुन्या जिल्हा परिषद इमारत समोरून ही कार जात होती, त्या कारवर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केलेली आहे। त्या दगडफेकीत कारचा किरकोळ नुकसान झालेलं आहे, परंतु सकाळपासून शांततेत सुरू असलेला हे आंदोलन आता हिंसक वळण घेतंय की काय अशी शक्यता निर्माण झालेली असताना परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आता आंबेडकरी प्रेमींना शांततेचे आवाहन केलेलं आहे। आज सकाळपासून पूर्ण जिल्हा बंद आहे, आताही 100% बंद आहे। फरा मॅडम, निश्चितच खालिद, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। पण एक प्रश्न उपस्थित होतोय, जिल्हा बंद आहे तरी सुद्धा काही तरुण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, जे घोषणाबाजी करताना दिसत आहेत। अशामध्ये आता पोलिसांकडून याविषयी काही माहिती मिळू शकलेली आहे? कारण एका कारवर दगडफेक झाल्याचंही कळतंय। पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। जागोजागी पोलीस प्रशासनाने जे संवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी मोर्चे निघत आहेत त्यांच्या सोबतच पोलीस प्रशासनाचा ताफा सुद्धा चाललेला आहे। अशा परिस्थितीत काही अज्ञातांकडून ही कारवर दगडफेक करण्यात आलेली आहे, परंतु आता घटनेनंतर पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगता नागरिकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। निश्चितच खालिद, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पोलिसांनी शांतता बाळगण्याचं आवाहन केलंय आणि पोलीस इथं रस्त्यावर आहेत अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। दरम्यान काही वेळापूर्वीची ही दृश्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।